आपण जर विचार केला तर आमच्या हेमंत दादांनी देखील अगदी आज बराच समालोचनाचा भार आमचा सांभाळला गेला. त्यानंतर पाहता आमचे साथी समालोचक आज चौथी रात्र ज्यांनी मला अगदी अप्रतिम साथ दिली ते म्हणजे आमचे गणेशदादा वाघबरे, वायसाब मोरबे. त्यांचा आवाज या ठिकाणी मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स गणेशदादा वाघमारे. यस, आपण पाहू शकाल प्रवीण सर, आपण पाहिलं तर एक चांगला बुलंद आवाज वलप विभागातून आपण पहिला पनवेल विभागातून आवाज आपल्याला पाहायला मिळाला. तसेच स्पर्धेत आपण पाहिलं तर चांगलं स्पर्धी आपण पाहिलं तर यावेळेस मेगा फायनलचा दिवस. यस, आपण पाहिलं तर सामन्याकडे उरिया ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो एका धाबाच्या साईनं श्री गणेश होते. आपण पाहिलं तर टीम आपण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर नक्की आपण पाहिलं तर बाईकची चाबी हरवली आहे. आपण पाहिलं तर खोपोली टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर बाईकची चाबी हरवली आहे. कोणाला मिळाली असेल तर सर आपण पाहिलं तर कमिटी बसमध्ये संपर्क करा. यावेळेस आपण पाहिलं तर सहज रीतीनं मात्र डॉट चेंडू आले आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहिलं तर धावसंख्या वाढली जाईल. पहिल्या चेंडूवरती आल्या सिंगल आणि सिंगलच्या साईनं धावसंख्या वाढली जाईल आणि दुसरा चेंडू आला डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं सलामीची जोडी आपण पाहिलं तर अभिजित आणि सोमनाथ ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये भन्नाट आणि भन्नाट बेगाने ही गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस आपण पहिला बालू हा गोलंदाजी ट्रॅकवर ते पहिला पिवनचा षटक हाताळताना सुरेख आणि सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पलदरी विपक्ष आपण पाहिलं तर सामना भडबड असा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. वसंत होला आपण पाहिलं तर याच्या नावाने ओळखलं जाणारी टीम आपण पाहिलं तर पलदरी टीम तर मात्र एष्टिरक्षीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख आणि सुरेख गोलंदाजी. यस, ओले या सामन्याकडे आपण पाहू शकाल. पुढचा सामना आपण पाहू शकाल. याच दरम्यान आपण पाहिलं तर खोपोली संघाचा कर्णधार आणि आपण पाहू शकाल त्याच फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल. यस, वरील सामन्याकडे आपण पाहिलं तर चांगला सामना, अतिशय चांगला सामना. यस, आपण पाहिलं तर वली या सामन्याकडे चांगला सुरेख सामना. या बिलेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू फेकलाय गोलंदाजी ट्रॅकवर बालू या गोलंदाजानं जबरदस्त फटका आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आला 2 धाबा, त्यानंतर सिंगल आली. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय अद्यापच 2 या अंकावरती 2 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला पिवनचा षटक कलू ते एंड करणं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलणार आहेत थोड्याच वेळानं. आपण पाहिलं तर वाघाची वाडी विपक्ष आई एक बेरा रोहा टीम दोन्ही संघाचे कर्णधार यायचे नाणेफेक करण्यासाठी. यस, वली या सामन्याकडे आपण पाहू शकाल. चांगला सामना, अतिशय चांगला सामना, रोमॅन्टिक सामना मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडच्या दिशेनं पटका 30 मध्ये सुरेख पण इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वसंत होला. चेंडू खाली आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण इथं हा चेंडू सिंगल देऊन जाईल आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिला तर 6 अंकावरती 5 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 5 धाबा माफा असावी 5 धाबा स्कोर कार्ड वरती. पहिला षटक आपण पाहिलं तर अतिशय चांगला षटक हाताला बालू या गोलंदाजानं.
पाच धाबा स्कोर गणपती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला P1चा षटक संपुष्टात आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर नागेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ज्या सोले आपण सामन्याकडे आपण पाहिलं तर नागेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस P1चा पहिला षटक संपुष्टात आलाय. धावपलका धावा जाव अद्यापच आपण पाहिलं तर 5 धावा सोमनाथ आणि अभिजित ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टप्पा पडल्यानंतर विकेट किपर यशवंत होला एष्टिरपेच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर यशवंत होला चांगली कामगिरी करते. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेकला गोलंदाज नागेशनं. चेंडू आपण पाहिलं तर डॉट आणि डॉट चेंडू आलाय. या बिलेस मोठा आसमान गाठलाय. चेंडू खाली क्षेत्रशियाना चुकीच झाली. या बिलेस मात्र अजून एक फलंदाज म्हणजे पहिली विकेट तंबू शास्त्रेला बॅक टू डगआउट. त्याच्यात मध्ये रबन होतोय. आपण पाहिलं तर सोमनाथची जागा सांभाळण्यासाठी अजय हा गोल फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. इथं नागेशने कमालीची पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. सलामीची दोडी पण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो या पहिला विकेट जमवला गेलाय. तर मात्र आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून हा सामना आपण पाहिलं तर सोमनाथ सारखा फलंदाजाला मात्र परतवाचं काम केलं. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं सरसवण्याचा प्रयत्न पण यशवंत पण पाहिलं तर चांगली गोलंदाजी नागेश या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असताना ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कळू ते एंडकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आणि सुरेख गोलंदाजी तर मात्र पाहू शकायला आपण पहिल्या चेंडूवरती आलं विकेट. दुसरा चेंडू आला निर्धाव चेंडूच्या साईनं. तिसरा चेंडू इथं मात्र सरसवण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येते. आपण पाहिलं तर वाईट चेंडू येईल आणि वाईट चेंडूच्या साईनं सहजरित्यानं पाहिलं तर स्कोर गट हातला ठेवलाय. एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. 6 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 6 धाबा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतील. अजून एक पाहायला मिळेल स्वर चेंडू खराब चेंडू नागेशच्या माध्यमातून ओलवण्याचं काम आपण पाहिलं तर नागेशमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगला गोलंदाज आहे. पण इथं आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र निघून चाललाय वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाईटच्या चेंडूच्या साईनं धावसंख्या 1ने सरसवेला 7 धावा स्कोर कार्डवरती. दुसरा षटक प्रतिपत्र असताना ही चांगली गोलंदाजी आता करावी लागेल दादा. तर मात्र क्रॉस द लाईन आपण पाहिलं तर हा चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येत नाही. हा चेंडू येईल निर्धाव चेंडू येईल आणि निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर थोडासा दुसरा षटक प्रतिपर असताना आपण पाहिलं तर 7 धाबा स्कोर कार्डवरती. तर यापुढील होणारा सामना आपण पाहिला तर वाघाचे ओढे विपक्ष आई एक बेरा रोहा टीम. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल याच नाण्यापैकी करण्यासाठी आपण पाहिलं तर ओले सामन्याकडे या चेंडूवरती आलाय. विकेट आली आपण पाहिलं तर यावेळेस अतिशय चांगला चालू आहे. आपण पाहिलं तर या दोन्ही संघामध्ये फलंदाजी पक्ष आपण पाहिलं तर
यस आपण पहिले काल नाणेफेकी करण्यासाठी बालाराम चौधरी साहेबांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकी करून घ्यायचे बालाराम चौधरी सरांना विनंती असेल पण पहिला तर चांगला सामना यावेळेस आपण पाहिला तर इथं मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतोय अजूनही मात्र डॉट चेंडू येईल 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय धावपलकाभूती धावा 7 असताना यस आपण पाहू शकाल वाघाची वाडी टीमनं मात्र नाणेफेकी जिंकल्या यस आपण पाहू शकाल पाठीमागच्या सामन्यामध्ये जेव्हा फलंदाज आपण पाहिला तर ज्यानं चांगली खेळ केली आणि तोच फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आकाश 8 चेंडू आणि 25 धावांची बहारधारी खेळी करणारा हा फलंदाजाला विनंती असेल आकाशला याचा या स्पिटामध्ये आपण पाहतोय तर या मध्ये या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र मानकरी ठरणार या आपण पहिला आकाशला विनंती करेन गोलंदाजी ट्रॅकवर सुमित हा गोलंदाज यावेळेस आपण पाहिलं तर ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल खालापूर एंड कडनं ही गोलंदाजी पाहायला मिळेल यावेळेस आपण पाहिलं तर यात काही शंका नाही आपण पाहिलं मित्रांनो पहा चांगल्या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं 55च्या षटकामध्ये धावा येणं त्या गरजेच्या होत्या त्या धावा आल्या नाही दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिशय आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपला आणि तो मात्र पाहू शकाल 7 धावा स्कोर गाठ वरती अजूनही मात्र तिसरा षटक पदवीपद असताना यावेळेस मोठा फटका आसमान गाठलाय चेंडूनी हवाई सप्पार यावेळेस चेंडू आउट ऑफ पार सीमा रेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती येतोय दर्जेदार षटकार या षटकाराच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती 7 धावा स्कोर काढते जरूर पण इथं पहा पहिल्या चेंडूवरती आला विकेट आणि विकेटचे साईन आपण पाहिला तर नक्कीच षटकार आला षटकाराचे साईन आपण पाहिलं कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी कमबॅक केल्या गोलंदाजांना आपण पाहिला तर यावेळेस आपण पाहिलं ज्यांना चांगली खेळी केली होती तो फलंदाज आपण पाहिला आकाश हा फलंदाज ज्याचा आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय त्या सामनावीरसाठी मी आमंत्रण करेन मॅन ऑफ द मॅच पांडुरंग बांगारे सरांना विनंती असेल आपण पाहू शकाल नक्कीच चांगला सामना चांगला झेल टिपला जातोय अजून एक फलंदाज होईल बाद ज्यानं षटकार ठोकला तर फलंदाज अभिजित या फलंदाजानं 6 चेंडू मात्र आपण केलं आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान नक्कीच आपण पाहिलं तर चांगला स्थितीमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ आहेत आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर नथा हा फलंदाज असेल यस यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चांगला झेल टिपला जातोय यावेळेस आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने लोंगम मध्ये हा झेल टिपला जातोय अजून एक मात्र फलंदाज बाद तंबूच्या आसरेला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले विश्वास हा फलंदाज असेल आपण पाहिलं तर आकाश आणि विश्वास ही जोडखाली साकली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पण इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुमित हा या गोलंदाजाला
वैयक्तिक आपण पहिला स्वतःचा पहिला संघाचा हा तिसरा षटक असेल आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅकिंग आणि कमबॅक गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस विकेट घेतली आहे त्यानंतर का आपण पाहिलं तर डॉट चेंडू आल्या पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस सुमितचा ऑफसाईडच्या दिशेनं पटका सुरेख सजवलाय यावेळेस मात्र हा झेल टिपणं गरजेचा होता 2 धावा होतील का पूर्ण सहज यावेळेस आपण पाहिलं 2 धावा निघून जा तिसऱ्या धावांचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 3 धाव्याच्या साईनं आपण पाहिलं तर स्कोटगाव जाऊन पोहोचेल अद्याप 16 अंकावरती विकेट मिळाल्या 4 यस अंपरच्या बाजूला जो चेंडू असेल तो घ्यायचा आहे अंपर हुले या सामन्याकडे आपण पाहिलं तर 16 धावा स्कोर गाठवरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिलं सुमितचे चांगली गोलंदाजी राहिली पण इथं आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आता नवीन गोलंदाज पाहायला मिळेल दिनेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी आता करावी लागेल आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 16 धावा स्कोर गाठवरती आपण पाहिल्या तर अजूनही मात्र दिनेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विश्वास आणि आकाश ही जोड खाली आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चांगले फलंदाज मात्र बाद केलाय आपण पाहिलं तर वैयक्तिक आपण पाहिलं तर 4 षटक 4 गडी मात्र बाद केल्या तंबूच्या असलेल्या बॅक टू डगआउट शेवटचा षटक हाणामारीचा षटक यशवंत आपण पाहिलं तर वसंत होला कुठली चुकी करत नाही एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो वसंत होला इस फलंदाज टीम आपण पाहिलं तर ज्याच्या नावाने ओळखले जाते तो एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र पुढील चेंडू आपण पाहू शकाल पहिला चेंडू आला डॉट आणि डॉट चेंडूच्या साईना आपण पाहिलं तर अजूनही 5 चेंडूचा केला त्यापासून या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल पहिला 17 अतिशय चांगला 17 चालू आहे इथं मात्र मोठा बिग हिट चेंडू जाईल का निघून या बिलेसचा चेंडू जाईल बिग हिट सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी साईन आपण पाहिला 22 धावा स्कोर गटवरती इथं माझा अजून एक मोठा पटका मोठा पहार चेंडू बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार जबरदस्त फलंदाजी शेवटच्या आपण पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि पाहतोय पहिला चेंडू डोट आला त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा षटकार आला आणि या वेळेस आपण पाहिलं तर हॅट्रिक चेंबरवर फलंदाज असेल पण इथं पहा वाईट चेंडू आणि खराब लाईन अजूनही आपण पाहतोय यावेळेस षटकाच्या उंबरट्यावरती येऊन थांबलाय फलंदाज आपण पाहू शकाल विश्वास हा फलंदाज चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत या विश्वासचे ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला बॅक टू बॅक 2 षटकार आल्या आणि 2 षटकाराच्या साईना आपण पाहू शकाल 29 धावा 4 विकेट्स आपण पाहतो यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र येईल का तिसरा यावेळेस उडवलाय चेंडू हवाई सप्पर पण इथं फटका फसलाय हव्यामध्ये इथं मात्र लॉंगामध्ये हा चेंडू अडवला जाते त्यावेळेस मात्र अजून एक मात्र गडी मात्र बाद होतोय जैतू मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय 29 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिला 5 विकेट मात्र मिळवल्या त्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आपण पाहिलं तर क्रॉस द लाईन आपण पाहिला तर 1 धाव सहजरित्यानं पूर्ण होईल आपण पाहिला तर एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहिला 13
5 विकेट्स आपण पाहिलं 30 या अंकावरती 30 धाबा स्कोर गॅटवरती आपण पाहिलं तर चांगली आता रणविटी उभारली केली पण इथं आपण पाहिलं 4 षटकाचा हा सामना असेल आणि शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो फटका आपल्याला पाहायला मिळेल का? पहा इथे मात्र काय घडलं जाते पंचाचा इशारा येते. हा खराब चेंडू आणि खराब लाईन आणि खराब दिशा आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक धाव वाढली जाईल स्कोर गट जाऊन पोहोचेल अद्याप पाहिला तर 31 या अंकावरती 31 धाबा स्कोर गॅटवरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल जोपर्यंत या पहिल्या सत्राचा शेवटचा चेंडू संपुष्टात होईल. इथं मात्र फटका हवेमध्ये फसलाय स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. इथं मात्र चुकीला माफी नाही दादा. तर पहा काय घडलं जातोय. रन विकेट पाहायला मिळेल. एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पहिला स्कोर्स पोहोचेल अद्याप आपण पाहिलं 32 या अंकावरती येणारे चेंडू असतील 24 आणि धावसंख्येची गरज असणार अद्यापच आपण पाहिलं तर 33 धाब्यांची. तर गजानन मुखने भाभीय सदस्य वावरले. याच बरोबरीने आपण पाहिलं तर स्ट्राईक फलंदाज आपण पाहिलं वसंत होला आणि नेक्स्ट स्ट्राईक आपण पाहिलं तर फलंदाज नागेश होला उघडे. आपण पाहिलं तर एक चांगली सलामीवीर आपण पाहिलं तर या फलंदाजी टीम मध्ये एक चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावांचा पाठला करत आहे आणि 33 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं तर ही गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाज आपण पाहिला नाता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सोले या सामन्याकडे आपण पाहिलं तर अतिशय चांगला सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 33 धावांचा पाठला करत आहे आणि 33 धावांचा पाठला करत असताना पहिला चेंडू या पहिलेच आपण पहिला वसंत होला स्ट्राईक वरती पहिला चेंडू प्रेस केला निर्धाव चेंडू आल्या. या चेंडूवरती कुठली धाव आली नाही आपण पाहिलं तर नक्कीच आता समीकरण बदलला जाईल. येणार चेंडू असतील 23 आणि 33 धाब्यांची गरज असणार आहे. 33 धाबा एवढ्या सोप्या नाहीत. आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये जवळपास
प्रत्येक चेंडूवरती एका सिंगलच्या साईन इथं मात्र पहा वसंत होलांची खेळी पहा अतिशय चांगल्या लॉंगामध्ये हा चेंडू एक्स्ट्रा क्रॉवर मध्ये हा चेंडूला सजवण्याचा प्रयत्न हा चेंडू चौकाराच्या साईनं श्री गणेश झाले टीम पलदरी टीम आपण पाहिलं तर या पहिले चांगली टीम आपण पाहतोय कर्जत विभागातून चांगला लिव्हान्स केलं असताना ते मात्र पटका बसला एका हाताने झेल टिपला जाते काय घडला जाते मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट मोठी सफलता या बेलेस मात्र वसंत होला बॅक टू डगआउट पहिली सफलता मिळवली जाते आपण पहिला विलास हा फलंदाज पहिली विकेट बॅक टू डगआउट झाली वसंत होला एक अनुभवी खेळाडू त्याच विकेट मिळवली जाते ज्यानं चौकार्याचे स्वागत केला गोलंदाजाचा पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर आपण पाहिला तर दुसरा चेंडूवर त्याला चौकार आणि या तिसऱ्या चेंडूवरती विकेट आपली सफलता मिळवली जाते या बिलीस मात्र चांगली गोलंदाजी राहिली 4 धावा खर्ची केल्यात आपण पहिल्या 4 धाव्याचे साईन आता समीकरण बदलत जाईल येणारे चेंडू असतील भरपूर पण इथं मात्र पहा किती चांगली फलंदाजी अजून एक झेल होईल का या बिलीस 38 बाहेर चेंडू अडवलं जाते या बिलीस बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बॅक टू बॅक डगाबुट भगवान हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय जरूर पण इथं पहा किती चांगली गोलंदाज ज्या क्षेत्ररक्षणाने 2 झेल बॅक टू बॅक मात्र पकडले जाते 38च्या बाहेर या बेलेस आपण पाहिला हॅट्रिक चेंबर ठेवा पाहतो या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहिलं तर नाथा आपण पाहिलं तर 2 धाबा आपण पाहिलं तर 4 धाबा स्कॉट गाठवरती पण इथं मात्र स्ट्राईक चेंबर टेबलवरती येते होईल का पण इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी भगवान आपण पाहिला तर एक चांगला फलंदाज आहे त्याच्याच माध्यमातून कॉलिंग आणि कॉलिंग करणं गरजेचं होतं ती कॉलिंग मात्र सक्सेस झाली इथं मात्र पहा नागेश सारखा फलंदाज नॉक टाकला उभया सलामी वीर आणि सलामी वीर मध्ये ती क्षमता असते 19 चेंडू आणि 19 धावांची गरज 29 धावा आपण पाहिलं तर इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जाईल निघून जाईल पिवनचा षटक आहे आपण पाहिलं तर 2 38च्या बाहेर शतरक्षण पाहायला मिळतील इथं पहा नक्कीच चांगले 4 धाबाल्या आणि 4 धाब्याचे साईन संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहिलं तर 8 अंकावरती 8 अंकावरती अजूनही मात्र 18 चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणारे आपण पाहिलं तर अद्याप 25 अंकाची गरज असणाऱ्या जबरदस्त सामना आपण पाहतोय पलदरी विपक्ष आपण पाहिला तर भडवल असा सामना आपण पाहतोय या बेलेस नातानं काय गोलंदाजी केली जबरदस्त गोलंदाजी 2 डॉट आणि 2 विकेट आणि 2 चौकार आपण पाहिलं तर सामन्यामध्ये थोडासा
धावसंख्येची गरज असणार आहे त्या अद्याप पाहिलं तर 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अद्याप 25 धाब्यांची. 25 धाबा अजूनही करावी लागतील दादा. सारमला फलंदाज आपण पाहतोय या वेळेस मात्र ज्यांना सलामीसाठी मात्र आकारला जातोय तो फलंदाज आपण पाहतोय नागेश. हा फलंदाज आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रमेश हा गोलंदाज असेल. पण पाहिलं तर कलोते एंड कडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाचा हा सामना पहिला सत्र पण पाहिलं तर चांगला सत्र पाहायला मिळाला. पर यावेळेस आपण पाहिलं तर पलदारी टीम एवढ्यामध्ये हार मारणारी टीम नाही. चांगले फलंदाज आहेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आदिवासी चषकामध्ये आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये झुंज देत असताना आपण पाहतोय भडवल विपक्ष पलदरी असा सामना आपल्याला पाहायला मिळत्या. सुरेख सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावाल्या. दुसरा षटक हातल तसा गोलंदाज रमेश. इथं मात्र अशा हा प्रकार चेंडू नागेश सोडणार नाही. चेंडूला पाठवलाय एवैसा सीमा रेषा पलीकडं अजून येतोय दर्जेदार षटकार. पहिला तर पुढील चेंडू अजून एक उडवलं जाईल. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल आणि या षटकाराचे साईन रोमॅचिक सामना 2 षटकाराने हवा काढली. या मॅचची आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी आता राहिली. या वेळेस मात्र तिसरा कमबॅकिंग चेंडू रमेशच्या माध्यमातून पाहतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर आले. पण इथं पहा तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. तिसरा चेंडू आपण पाहिलं तर अतिशय भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठली चुकी करत नाही. 3 चेंडूचा अभ्यास मात्र खेळ संपलाय. मित्रांनो पहा 15 चेंडू आधी 13 धाव्यांची गरज असेल. 13 चेंडू आपण पाहिला तर 15 धावा होऊ शकतात. इथं मात्र 15 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असणार आहे. पुढील चेंडू आपण पाहतोय या वेळेस 6 घुटना टेकवला जरूर. पण या वेळेस 6 चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातात असताना मध्ये अजून एक चेंडू येईल डॉट चेंडू आपण पाहिला तर जसे डॉट चेंडू येतील ना दादा तसे दडपणा बांधले जातील. माप आपण पाहू शकाल नागेशच्या बॅटमधून 2 षटकार आरेल जरूर. आपण पाहिलं तर 14 चेंडू आता 13 धाव्यांची गरज असेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर सिंगल काढण्याची गरज होती. पण आपण पाहू शकाल लास्टच्या शेवटच्या मुवमेंट पर्यंत हेमंत दादा आपण पाहिलं तर जुमापट्टी टीमनं मात्र बाजी मारली रात्रीच्या दिवसामध्ये. या वेळेस आपण पाहिलं तर इथं अजूनही मात्र डॉट चेंडू फेकण्याचा गरजेचं आहे. या वेळेस आपण पाहिलं 13-13 7-13 आणि 7-13 13-13 आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 13 धाव्यांची गरज. इथं मोठा फटका नागेश चेंडू खाली कुठली चुकी करणार नाही. या वेळेस चेंडूला पाठवलाय अजून एक येईल या षटकामध्ये तिसरा षटकार कमांडीच्या. तर चांगली गोलंदाजी राहिली होती सरूर. पण इथं पहा नागेशची केली पहा बॅक टू बॅक आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 षटकार आल्या आणि षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 26 अंकावरती 2 विकेट्स. आपण पाहिलं नागेश एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते नागेशच्या माध्यमातून.
या बिलेस अजून एक चांगला फटका हवेमध्ये बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होईल का झेल. पहा इथं चुकी आणि चुकीला माफी नाही दादा. आपण पाहू शकाल टायगर सेट केला होता जरूर 33 धावांचा, पण इथं मात्र आपण पाहू शकाल आता येणारे चेंडू असतील 11 आणि 5 धाव्यांची गरज असेल. टीम आपण पाहू शकाल पलदरी टीमसाठी एक अतिशय चांगला सामना आपण पाहतो. या षटकामध्ये नक्कीच जर चांगला सामना या षटकामध्ये धावा होतील का. 5 धावांचा टायगर सेट आपल्याला पाहायला मिळेल. या बिलेसचा घुटना टेकवलाय जरूर. फलंदाज भगवानच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिला तर 29 या अंकावरती येणारे चेंडू असतील 10 आणि धावसंख्येची गरज असणारे अद्यापच आपण पाहिलं ते 4 धाव्यांची. 4 धावा सहजरित्यानं मात्र पूर्ण होऊ शकतात कारण नागेशमध्ये ती क्षमता आहे. या बिलेस मात्र हा नागेशमध्ये ती क्षमता आहे. बिग हिट केलाय चेंडू चाललाय निघून सीमारेषा पलीकडे विजय षटकार. या बिलेस मात्र टीम मात्र विजय होते पलदरी टीम.